नागपूरमधून नगरपालिका निवडणुकीला तिथं हिंसक वळण मिळाले। काटोल इथल्या भाजप आणि विदर्भ माझा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर त्याला हिंसक वळण मिळाले। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। रजत, नेमकं कारण काय होतं, काय नेमका वाद आहे? विलास, एका तासापूर्वीची घटना आहे। काटोलमध्ये हेटी नावाचा एक परिसर आहे, त्या ठिकाणी भाजप आणि विदर्भ माझा पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये वाद झाला। भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की विदर्भ माझा पक्षाचे जे काटोलचे प्रमुख आहेत चरणसिंग ठाकूर, त्यांचे स्कॉर्पिओ गाडीमध्ये पैसे आणि त्या गाडीतून पैसे वाटले जात आहे आणि या वादातून अज्ञात भाजप कार्यकर्त्याने स्कॉर्पिओ गाडीवर दगड मारला आणि त्याच्यामध्ये विदर्भ माझा पक्षाची जी गाडी आहे ती फुटलेली आहे। आता विदर्भ माझा पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार देण्याची प्रक्रिया हे करत आहे। मात्र दुसऱ्या बाजूला भाजप कार्यकर्त्यांचाही आरोप आहे की विदर्भ माझा पक्षाचे जे कार्यकर्ते ते पैशाचा वापर करून मतदारांना आमिष देत आहेत, अशा पद्धतीचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे। मात्र याच्यामध्ये दगडफेकीत एक गाडी फोडण्यात आलेली आहे। विलास, धन्यवाद रजत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।